आपल्या भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्तानं भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आजचा दिवस फार आगळा वेगळा आहे। सर्वांना पहिल्यांदा 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। अध्यक्ष महोदय, आपण सगळे वेगळ्या विचारसरणीतून आलेलो आहोत। वेगळ्या विचारसरणीचे आपण सगळे सभागृहात बसलो। मतभेद जरूर असतील, पण एका बाबतीत आपल्या सगळ्यांचं कायम एकमत झालेलं आहे आणि ते म्हणजे देशाच्या राज्यघटनेबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे। आणि ही राज्यघटना सर्वोच्च आहे। या राज्यघटनेत आपण मगाशी त्याचा उल्लेख आपण केला, काही लोकांनी राज्यघटना बदलण्याचा विचार, घोषणा, मत गेल्या अनेक वर्षात वेगळ्या पद्धतीनं करण्याचाही प्रयत्न केला, पण त्या चर्चा आणि गप्पा हा भाग वेगळा। पण आता 75 वर्ष आपल्या या राज्यघटनेला झाली। 75 वर्षाचा काळ हा एवढा मोठा आहे की आपण नक्की आता त्या राज्यघटनेची चिकित्सा करू शकतो। त्याचे आउटकम काय आहेत, किती फायदा झाला, काय काय झालं याची चर्चा होऊ शकते आणि म्हणून त्या निमित्तानं आजची चर्चा महत्त्वाची असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी जगातले वेगळे, विशेषतः चर्चिल पासून सगळे म्हणायचे की भारताचे लवकर तुकडे होतील, 25 वर्ष देखील यांचं स्वातंत्र्य टिकवलं तर नशीब समजू। आणि अध्यक्ष महोदय, आज मात्र 75 वर्ष आमच्या एकसंघ भारताला झाली। अगदी ताठमानेनं आमचा देश उभा आहे, अतिशय उत्तमपणाने वाटचाल करतोय आणि आम्ही कदाचित अजून महासत्ता बनलो नसू, परंतु या देशातली लोकशाही मात्र यशस्वी झालेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही। अध्यक्ष महोदय, दर 75 वर्षात दर 5 वर्षाने निवडणुका होत आहेत। कधी सत्ता बदलते, कधी नवीन लोक सत्तेत येतात आणि ज्या राज्यकर्त्यांचं सरकार आलं, निवडणुकीचा निकाल लागल्यावर असा कुठलाही भारतातला राज्यकर्ता म्हटला नाही मी आता सत्ता सोडणार नाही। निकाल लागल्यावर बाजूला जाणं ही या भारतीय लोकशाहीत सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे आणि त्यामुळे नवनवीन लोक सत्तेत बसली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशातल्या पंतप्रधानाला आपला देश सोडून पळून जायची कधी पाळी आली नाही। हे आपल्या राज्यघटनेचं महत्त्व आहे असं मला वाटतं। आणि म्हणून लोकांनी या देशात कधी कायदा हातात घेतला नाही आणि सत्तांतर झाली ती सगळी लोकशाही मार्गाने झाली आणि ह्या सगळ्याचं श्रेय मला वाटतं भारतीय राज्यघटनेलाच आपल्याला द्यावं लागेल। आज भारतीय राज्यघटना ही असा एक मजबूत धागा आहे की मागची 75 वर्ष या देशातल्या खंडप्राय देशाला एकसंघ आणि एकत्रित टिकवण्यासाठी, या देशाला घट्टपणे बांधून ठेवण्यासाठी ही भारतीय राज्यघटना आपल्याला उपयोगी पडली। नुसती भारतीय राज्यघटना म्हणजे आमची कलमं आहेत किंवा आराखडा आहे असं मला वाटत नाही। अध्यक्ष महोदय, भारतीय राज्यघटना हा भारताचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि या देशात म्हणजे बऱ्याच वेळेला हृदय आणि मेंदू बंद पडला की शरीर जसं बंद पडतं, तसं मला वाटतंय हृदय आणि मेंदू म्हणजे ही आपली भारताची राज्यघटना आहे। आणि म्हणून आपण या राज्यघटनेत असंही नाही की हा नियमाचा संच आहे। या भारतीय राज्यघटनेचा सामान्य माणसाच्या जीवनाशी काय संबंध आहे, जीवनात त्यामुळे आपल्या काय बदल झाले, आपण जे काही जगतोय ते मला वाटतं की भारतीय राज्यघटनेचं खरं म्हणजे देणं आहे। जगाच्या पाठीवर दुसरे राष्ट्र जर बघितली तर तिथं फार वेगळी परिस्थिती आहे। हा भारत एकमेव असा देश आहे की वेगळ्या जाती, धर्माची, भाषेची लोक या देशात राहून देखील हा भारत या कल्पनेला एकसंघपणाने या राज्यघटनेच्या माध्यमातून एकसंघपणाने उभा राहतोय।
आज आपण या ठिकाणी जमतोय, भाषण करतोय, शांततापूर्ण एकत्र येतोय, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आपल्याला या घटनेनं दिलेला आहे। आपण सार्वजनिक जीवनात आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं बोलतो, वागतो। भारतीय राज्यघटनेने या देशात कुठेही फिरायचा अधिकार आपल्याला दिलाय, कुठेही राहायचा अधिकार दिलेला आहे। तुम्हाला कुणी विनाकारण अटक करू शकत नाही आणि कुणाच्या म्हणजे राज्यघटनेने मला माझ्या जीवित आणि स्वातंत्र्याचा देखील अधिकार दिला, हे अध्यक्ष महोदय आपल्याला विसरता येणार नाही। अध्यक्ष महोदय, राज्यघटना यशस्वी होण्यात खूप घटकांचा वाटा आहे। त्यामध्ये सगळ्या घटनात्मक यंत्रणा आहेत, राज्यकर्ते आहेत। राज्यकर्त्यांनी नेहमीच अध्यक्ष महोदय घटनेचा आदर केलाय आणि भारतीय न्याय व्यवस्था देखील जी आहे तिचा देखील या राज्यघटना टिकवण्यामध्ये मोठा वाटा आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं। म्हणजे अध्यक्ष महोदय, अकॅडमिकली संरक्षण, राज्यघटनेचे संरक्षक कोणी असेल तर ते देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे। आणि प्रत्येक वेळी काही व्यक्ती, काही कालखंड त्याला अपवाद असतात आणि काही घटकांनी घटनाविरोधी व्यवस्थेच्या समोर नांग्या टाकलेले बऱ्याच वेळेला या भारतानं बघितलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय केलं तर या घटनेचं 75 वर्ष रक्षण प्रभावीपणाने केलं। पण राज्यघटनेच्या प्रत्येक तरतुदीच्या मागे घटनाकारांचा जो विचार होता त्या विचाराचं रक्षण करण्याचं काम देखील अध्यक्ष महोदय न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही। अध्यक्ष महोदय, आपल्या भारतीय राज्यघटनेला आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर घटनेने दिलेले मूलभूत हक्क आहेत आणि मूलभूत हक्क जर काढून घेतले तर मला वाटतं या घटनेत काहीच राहत नाही। आज आपण या देशात सन्मानाने जीवन जगतोय ते त्या राज्यघटनेमुळे। घटनेशिवाय इतर कशालाही त्याचं श्रेय देता येत नाही। प्रत्येक नागरिकाला आदर्श जीवन जगू देण्याची व्यवस्था अध्यक्ष महोदय या मूलभूत अधिकारात आहे, हक्कात आहे। अध्यक्ष महोदय, मूलभूत हक्कामध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे, समानतेचा अधिकार आहे ज्याला आपण म्हणतो, समान संरक्षण राज्य व्यवस्थेत सर्वांना आहे। अध्यक्ष महोदय, अंबानी, अदानीला आणि टाटा बिर्लाला जे आहे तोच मताचा अधिकार सामान्य माणसाला देखील आहे। आज अध्यक्ष महोदय, आपण सर्वांनी घटनेच्या समोर उभं राहिलं तर घटना आपल्यात कुणातही भेदभाव करत नाही। धर्म असेल, वंश असेल, लिंग असेल, जात असेल, जन्म ठिकाण असेल आणि कोणत्या या सगळ्या गोष्टींच्या आधारावर कधीही राज्यघटना आपल्यामध्ये भेदभाव करत नाही। अध्यक्ष महोदय, तुमची जात, धर्म काही आहे म्हणून तुम्हाला कोणतेही दुकान, रेस्टॉरंट, हॉटेल, मनोरंजनाच्या जागा इथं प्रवेश नाकारला जातो असं होत नाही। सार्वजनिक विहिरी, तळी, घाट, रस्ते इथंही कोणालाही आता अडवता येत नाही। हजारो वर्षाचा जातीगत अन्याय, अनेक वर्ष, हजारो वर्ष जातीगत अन्याय, जाती वर्ण व्यवस्था या देशातली जी होती, या देशात जी वर्ण व्यवस्था होती ती मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखणीच्या एका फटकाऱ्यात संपवलं आणि तेव्हाच्या 55 कोटी, आता 120 कोटी लोक आहेत, त्या सर्वांना केवळ कलम 14 आणि 15 मुळे एका समान पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कलम 16 मध्ये राज्यघटना सांगते की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी पाहिजे। पूर्वीच्या काळी एखाद्या विशिष्ट जातीचे लोक लेखनिक असायचे, काही ठराविक लोकांना ठराविकच कामं करायला लागायची। पण अध्यक्ष महोदय, घटनाकारांनी सांगितलेलं आहे की मागासवर्गीय समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नसेल, अशा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून त्यातनं अध्यक्ष महोदय आरक्षणाचा जन्म या कलमातून झालेला आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, कलम 17 हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेचं पालन हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे।
आपली राज्यघटना नसती तर काय झालं असते या देशात, याचा वेगळा विचार आपल्याला करता येत नाही. कलम 18 मध्ये अध्यक्ष महोदय कोणालाही राजे महाराजे म्हणण्याची गरज नाही. आता तरतुदीमध्ये राजे महाराजे आपण म्हणतो ना, राजे आले बसा, राजे उठा, ती म्हणायची आता काही गरज नाहीये. संविधानाने त्यांना बरखास्त केलेलं आहे आणि कोणताही नागरिक आणि एखाद्या संस्थानाचा राजा देखील आता समान झालेला आहे. ते त्यांना बघितल्यामुळेच हे मला सुचलं. पण तुम्ही त्यांच्या गडीवर कधी गेलाय का? त्यांच्या गडीवर गेलाय का? अतिशय सुंदर गडी आहे त्यांची, त्यामुळं अतिशय चांगलं गडी आहे त्यांची. कलम 19 तर अध्यक्ष महोदय सर्वांसाठी महत्वाचं आहे. आपण राजकीय पक्ष सभा बैठका घेतो, तो अधिकार आपल्याला कलम 19 अ आणि ब मुळे मिळालाय. लोक संघटना स्थापन करतात, तो अधिकार 19 क ने आपल्याला मिळालाय. फिरण्याचा आणि कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार देखील आपल्याला मिळाला. अध्यक्ष महोदय आता काल परवा आपण एक कायदा आणलाय, आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलाय. या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू. त्यावेळी आम्हाला शंका आहे की या सगळ्या मुद्द्यांवर त्या कायद्यातली जी दुरुस्ती आपण आणतोय त्याने गदा येण्याचा संभव आहे. पण आम्ही त्या जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये आमची मतं मांडू. अध्यक्ष महोदय 20वा कलम जे आहे, एक कायदा अस्तित्वात असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला तर त्या व्यक्तीला त्या गुन्ह्याबाबत कायदा अस्तित्वात नसेल तर त्याला अटक करण्याची, त्याला शिक्षा देता येणार नाही. फक्त लोकभावना आहे म्हणून कोणालाही शिक्षा देता येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय आहे. कलम 21 मध्ये अध्यक्ष महोदय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं कलम आहे. 400हून अधिक कलम राज्यघटनेत आहेत, पण अध्यक्ष महोदय 21व्या कलमात 2 ओळीच्या कलमामध्ये संपूर्ण राज्यघटनेचं सार सामावलेलं आहे. हे कलम म्हणते की कायद्यामध्ये नमूद असलेली प्रक्रिया पार पाडल्याशिवाय कोणाचे जीवित अथवा स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये काही आरोपींना गोळ्या मारून ठार करण्यात आलं, ते राज्यघटनेला अजिबात अपेक्षित नाहीये. मध्ये कसाबला फाशी देण्याचा प्रसंग आला, त्यावेळी अनेक राजकारणातले नेते म्हणायचे गेटवे ऑफ इंडियाच्या चौकात न्या आणि त्याला फाशी द्या. त्याला हिअरिंग नाही, काय नाही, त्याला डायरेक्ट फाशी द्या. मग लोकांनाही बरं वाटतं की विरोधक एवढी मागणी करतायत आणि याला का फाशी देत नाहीत. पण अध्यक्ष महोदय भारताच्या घटनेप्रमाणे आपला खटला चालला, त्याचं म्हणणं ऐकायला त्याला वकील दिला, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्याला फाशीची सजा सुनावण्यात आली. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं जगाच्या पाठीवर मला आठवतं की तेव्हा गृहमंत्री होते ते मुंबईला आल्याने म्हटले की कसाबला निवडणुकीच्या आधी याचा निर्णय लावून टाका. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की रीतसर तो भारताच्या विरोधी कट कारस्थान करून भारताच्या विरोधी कटात तो सहभागी होता आणि तो भारताच्या विरोधात देशद्रोह म्हणून त्यांनी भारताच्या विरोधात काम केले. हे आम्ही सिद्ध करू. तसं सिद्ध झालं, त्याला फाशी देण्यात आली आणि त्याला फाशी देत असताना अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटना कुठेही डिस्टर्ब न करता कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा फाशी झाली. अध्यक्ष महोदय आपल्याला धर्माचं अत्यंत महत्वाचं स्वातंत्र्य या घटनेनं दिलेलं आहे सर्वांना. सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता, आरोग्य यांना धक्का न पोचता धर्माचं स्वातंत्र्य दिलंय. आपण कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो. आपण इतकेच काय तर एखाद्याला नवीन धर्म काढायचा असेल तरी अलाउड आहे. त्यामुळं धर्म ही कल्पना या घटनेमध्ये कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माचं अस्तित्व हे नाहीसं करण्याची भूमिका राज्यघटना घेऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली ते खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. आणि त्यांनी असं सांगितलंय की संविधान किती चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक हे चुकीचे असतील तर ते वाईट संविधान ठरतं. मात्र संविधान किती वाईट असलं तरी अंमलबजावणी करणारे लोक चांगले असले तर ते एक चांगलं संविधान ठरू शकतं. अध्यक्ष महोदय सुरुवातीच्या काळामध्ये या देशात आपल्या संविधान तयार झालं,
भारत प्रजासत्ताक राज्य झालं, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी भूमिका ठेवली आणि हे संविधानाचा आदर ठेवून त्यांनी जे काम सुरुवातीचे 14 वर्ष केलं, त्यामुळं त्या संविधानाची पाळंमुळं तळागाळापर्यंत गेली, हे विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, अंमलबजावणीची जबाबदारी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेवर आणि राजकीय पक्षांवर टाकली. संविधानात कुठेही पक्षाचा मात्र राजकीय पक्षांचा कुठेही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक मगाशी मुनगंटीवार किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही? तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला. नाही, मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले आहेत. 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं नाही, ते जवळजवळ 50-55 मिनिटं बोलले. आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय बायस करू नका, कळलं का? डोंट बी बायस. हे जरा जादा होतंय, बरोबर नाही. पण तुम्हाला त्रास होईल असंही मी काय बोलत नाही. काय अध्यक्ष महोदय, जनता आणि अंमलबजावणीची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता आणि राजकीय पक्षावर टाकली. अध्यक्ष महोदय, पण या संविधानात कुठेही राजकीय पक्षाचा उल्लेख नव्हता. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात देखील राजकीय पक्षांवर घटनात्मक यंत्रणा चांगल्या प्रकारे चालवण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली होती. अध्यक्ष महोदय, आम्ही खरं म्हणजे घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण आता अलीकडे काय झाले कळत नाही. अध्यक्ष महोदय, आज मागील वर्षी भारतातले 2 हायकोर्ट जज रिटायर झाल्यावर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले आणि रिटायर झाल्यावर परत पद मिळवण्यासाठी हे जज पण लाचार व्हायला लागले. हे भारतीय राज्यघटनेपुढचा नवा चॅलेंज आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, असा एक कायदा केला पाहिजे की रिटायर झाला की तो घरीच गेला पाहिजे, त्याला कुठलीही संधी देता कामा नये. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी या जजेस लोकांना राज्यसभेत येऊन बसायची हौस निर्माण व्हायला लागलेली आहे. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे फार मोठं घटनात्मक पद असतं. पण हायकोर्टाचा जज जरी बडतर्फ करायचा असेल तर 2/3 बहुमताने संसदेला प्रस्ताव पारित करावा लागतो. त्याच वेळी हायकोर्ट जजला बडतर्फ करू शकता येतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तो अधिकार फक्त संसदेला आपल्या आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, घटनात्मक यंत्रणांबद्दल तर काही बोलायलाच नको. अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोग तर लोकांच्या अकाउंटला अधिक महिन्यांचे पैसे जावेत म्हणून अगदी 2-2 महिने निवडणुका लांबून शेवटच्या क्षणी निवडणुका घेऊ लागलेला आहे. जयंत पाटील साहेब, आपण असं करूया, आता 4 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. आपण 3:40ला सुरू केलेलं, तर 4:10ला मला रिप्लाय चालू करायचा आहे सीएम साहेबांचा. मुनगंटीवार साहेब 3 वाजल्यापासून 3:40 पर्यंत बोलले आहेत. माझी विनंती अशी राहील की आपण आता 3:40ला सुरू केलं, माझ्या रेकॉर्ड आहे 3:40 पासून केलं. आपण एक 3 वाजता सुरू केलं. आपण एक 10 मिनिटात कन्क्लूड करूया. 4:15ला बरोबर आपण सीएम साहेबांचा रिप्लाय घेऊ. भाषणच थांबवतो. घटनेबद्दल बोलायचं काही राहिलंच नसेल तर थांबवतो मी. ही जर पद्धत असेल. अध्यक्ष महोदय, सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य 45-47 मिनिटं बोलले. आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो. तुम्हाला जर आम्हाला बोलायचंच द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले, हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे. मला वाटतं असा आता काय मला वाटतं आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कन्क्लूड करावं अशी विनंती आहे. असं आहे, दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय? जरा थांबा ताई, असं काय करताय? असं लिमिट घालणं योग्य नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही आता आले, त्याच्या आधी जे 2 सदस्य अध्यक्ष तालिकेवर होते, मी चेंबर मध्ये बघत होतो. हो, पण इथं 3 वाजता ते बोलायला उभे राहिले. ठीक आहे, आपण बोला. आपण 10 मिनिटात आपण कन्क्लूड करूया. आपलं होईल, आपला स्पीड चांगला आहे. बोला जयंत पाटील साहेब, बोला. ठीक आहे, कोण बोलणार आहे?
मी 4:15ला रिप्लाय चालू करणार आहे नाना, त्या हिशोबाने आपण. चला नाना बोला, कोण बोलणार आहे? वेळेचं बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला. मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकताय, हे योग्य नाही आहे. त्याच्यावरच बहिष्कार आहे, अजून कशावर बहिष्कार आहे? हे अतिशय अयोग्य आहे. संविधानाच्या गौरवाच्या चर्चेवर बहिष्कार टाकणं अयोग्य असं माझं मत आहे. जागेवर बसून बोला जयंत पाटील साहेब. नाही पण कसं चालणार चर्चा आपल्या पुढे? बसून तर घ्या, बसा 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 बसा. आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का? चला बसा. हे बघा संविधान. नाना भाऊ बसा बसा बसा. मग काय आहे बघा, महत्वपूर्ण चर्चा आहे, सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार. आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं, कुणी किती काय केलं. माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहेत, सीएम साहेबांचं पण भाषण होणार आहे, तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्य